मिळालेल्या आहेत त्यांच्या कन्स्ट्रक्शनमुळे. हां, माझं नाव आर डी मखदूम. मी मिरजेचा आहे. 1960मधून वालचंद कॉलेज म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री फर्स्ट क्लासमध्ये घेतली. आपल्याला कल्पना असेल की 30 वर्षापूर्वी इंजिनियर फर्स्ट क्लास होणं आणि त्यातसुद्धा सिव्हिलमध्ये फर्स्ट क्लास इम्पॉसिबल होतं. हा 4 किंवा 5 मुलं मला वाटतं युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट क्लासमध्ये यायची. त्यानंतर मी IITचा MTech केला आहे. तो सुद्धा स्ट्रक्चरमध्ये. कोणाला कल्पना असेल स्ट्रक्चरमध्ये ॲडमिशन मिळणं आजसुद्धा बघून घ्यावं की नेक्स्ट टू इम्पॉसिबल. त्यासुद्धा IIT संस्थेमुळं. असा एक भयंकर घमेंडखोर आणि ज्याला म्हणतो की आपण माझ्या अंगात सगळं कर्तृत्व आहे, देवबेव काही आपल्याला पत्ता नाही. दुसऱ्या विषयात मी मिरजेचा एवढ्या करता म्हटलं मी कृष्णाकाठचा आहे. दुधावरती जगलेला मनुष्य आहे. तब्येत म्हणजे तुम्ही 10 मजल्यावर उडी मारू तर मरणार नाही अशी तब्येत माझी होती. त्यामुळे कधी डॉक्टरकडे गेलो नव्हतो मी. 1900 म्हणजे थोडंसं इंग्लिशमध्ये शब्द येतील म्हणजे 82मध्ये मला पहिल्यांदा सगळ्या साईटवरती मी अक्षरशः चक्कर येऊन पडलो. मी डॉक्टर कधी गेलो नव्हतो. सहज डॉक्टरना दाखवायला गेलो की डॉक्टर काय झालं जरा बघा. डॉक्टरने काय पाहिलं वगैरे असतं जे काय असेल ते म्हणाले की तुम्हाला लो ब्लड प्रेशर दिसतं, तुम्ही साखर खिशामध्ये ठेवा म्हणजे बरं होईल. पण अनफॉर्च्युनेटली साखर ठेवूनसुद्धा काही परिणाम झाला नाही. मी आपल्याला कल्पना देतो की 15 मे 1982 रोजी मला हे मुक्तानंद स्वामीचा मठ आपण पाहिला असेल. त्या मुक्तानंद स्वामीमध्ये लायब्ररी बिल्डिंगचं माझं काम चालू होतं. त्या स्लॅबवरती मी त्या दिवशी पडलो तर पडलोच, पण चढताना 2 वेळा बसावं लागलं. त्या दिवशी घरी जातानासुद्धा की 3 वेळा मी 3rd फ्लोअरवरती 3 प्रत्येक जिन्यावरती बसायला लागलं. त्यानंतर घरचे जवळ घाबरले. नाही म्हटलं की आपण डॉक्टरकडे जावं कारण ते काहीतरी जरा सिरियस दिसतं. त्याच्या अगोदर मला कधी फारसं डॉक्टरकडे जावं लागलं नाही किंवा औषध पण कधी घ्यावं लागलं नाही. किंवा इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल मी एज्युकेटेड मनुष्य आहे, पण तुम्ही पण आश्चर्य केला की तुमचा ब्लड ग्रुप काय हा म्हणजे अगदी जस्ट बिलीव्ह मी ब्लड ग्रुप काय आहे मला स्वतःला माहीत नव्हता कारण गरज कधी भासली नव्हती. त्यानंतर मी अग्रवाल क्लिनिक जे मुंबईला आहे त्या अग्रवाल क्लिनिकमध्ये ॲडमिट झालो. ते म्हणाले की ह्यांच्या सगळ्या आता टेस्ट करू. तर टेस्ट केला सगळ्या. त्याच्यामध्ये काय एक्सरे म्हणा ब्लड म्हणा ते सगळ्या गोष्टी गेल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट नोटीसमध्ये आली त्यांच्या की ह्याचा जो हेमोग्लोबिन असतो ज्याच्यामध्ये ब्लडमध्ये हेमोग्लोबिन हा त्यावेळेस 9पर्यंत खाली आला होता. त्यामुळे की तुम्ही बेड रेस्ट घ्या काय करायचं ते बघू. त्यानंतर नेक्स्ट डे ते इट वॉज म्हणजे कंटिन्युअसली इट वॉज ड्रॉपिंग की दुसऱ्या दिवशी बघितलं ते 7पर्यंत खाली आलं होतं. त्यांना विचार केला तर मोठ्या मुलाचा माझा ग्रुप एकच निघाला. त्याच्यामध्ये ब्लड घेतलं. It went to 11. Again after 3rd day it came to 7 and it started again down and down. म्हणजे एक स्टेज अशी होती की इट वॉज म्हणजे लास्ट चेक केलं ते 5.4. डॉक्टरला शंका आली की मला वाटतं आपण असं करूया की रेप्टॅकॉइलला कम्प्युटरमध्ये टेस्टिंग पाठवावं. तर सेम वॉज कन्फर्म. त्यानंतर डॉक्टरने केलं की आता ह्याला ब्लड देऊन काय उपयोग होत नाही, औषध काय चालत नाही. तर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही असं करा याच्यावरती काही इलाज काय नाही आहे, तुम्ही घरी जावा आणि जे तुम्हाला करायचं ते करा. त्यानंतर जे PC मेहता आहे ही वॉज कनेक्टेड टू जसलोक त्यांच्याकडे टेस्टिंगमध्ये गेलं. त्याने ते बोन मॅरोचा जो प्रकार आहे तो केला आणि त्याने सांगितलं की आम्ही तुमच्या डॉक्टरला कळवतो, तुम्ही निघून जावा. त्यानंतर पुन्हा आमच्या डॉक्टर अग्रवाल क्लिनिकमध्ये आलो. त्याने सांगितलं की आता ह्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता नाही, तुम्ही आपल्या घरी जावा आपल्या. विचार करा की माझं एकेकाळी वजन 75 किलो होतं. जेव्हा मी ॲडमिट झालो तेवढं जस्ट 54 किलोपर्यंत डाऊन आलं होतं. हेमोग्लोबिन माझ्या कल्पना जो हेल्दी माणसं डॉक्टर सांगतात की 13 असायला पाहिजे, जनरली 11 ते 13 असायला पाहिजे. इट वेंट अप टू 5.4. म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या माणसाला साईटवरती चढणंसुद्धा कठीण होत होतं. अशा परिस्थितीचा विचार केला एक तर माणसाने आता होप सोडली, पण काय करून द्यायचं. म्हणजे मी सांगायचा उद्देश सांगितला की मी माझी डिग्री एवढ्या करता सांगितले की माझा देवावरती त्यावेळेला इतका खास विश्वास नव्हता. मग आता आपण विचार केला आपण करायचं काय, शक्यता आता ह्याला काही डॉक्टर तर चालतच नाही, काही उपयोग होत नाही. नंतर मग असेच ग्रुपमध्ये आमचे काही रिलेटिव्ह आहेत पाटील म्हणून जे श्री माताजींचे 5-6 वर्षापूर्वी भक्त होते. त्याने विचार केला की एकदा आपण ह्याला केंद्रावरती घेऊन जावं. ट्रीटमेंट दिली. तुम्हाला जस्ट बिलीव्ह इट, मी ऑफकोर्स पेपर तुम्हाला दाखवायची आपली दाखवायची तयारी नाही आहेत माझ्या दाखवता येईल म्हणा की मी 3 महिन्यामध्ये माझं ते वजन जे 54 किलो होतं ते 65ला गेलं. आज माझं 76 किलो वजन आहे आणि हेमोग्लोबिन आत्ता टेस्ट केलं नाही, पण ज्यावेळा मी 6 महिन्यानंतर टेस्ट केला इट वॉज 11.8. माझ्या कल्पना आता मला स्वतःची खात्री आहे की हा 13-14च्या वरती असेल. तर मला म्हणायचा उद्देश असा आहे की सांगायचा उद्देश आहे की हे कार्य जे आपण म्हणतो याला जे आमची श्रद्धा असेल तर होत नाही. तुम्हाला म्हणता श्रद्धा खरं म्हणजे आमची श्रद्धासुद्धा आहे, पण ती इतरांच्यासारखी आंधळी नाही आहे, तिची डोळस श्रद्धा आहे आमची ती.
आज मी बरा झालो, अगदी मला अभिमान सांगता येतो, खात्रीने सांगता येतं, मला काय त्याच्यामध्ये काय फायदा नाही. फायदा एकच झाला की जे माझी आयुष्याची दोरी तुटली होती, ती आयुष्याची दोरी पुन्हा माझी कंटिन्यू झाली. आणि ह्याच्याकरता माझी श्रद्धा आहे ती, म्हणून श्री मातांच्यावरती श्रद्धा माझी आहे. ही माझी श्रद्धा जी आहे ती डोळस श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. दुसरं एक आपल्याला सांगायची इच्छा होती बघा, की मी काय म्हणतो, हा मनुष्य तुम्ही घ्या आणि ह्याला तुम्ही पार करून. अहो, जर त्यांची स्थितीच नसेल, त्यांची इच्छाच नसेल, त्यांची श्रद्धाच नसेल, तर त्याला कुणाला काय करता येणार आहे. अहो, मी बरा होणार आहे म्हणा, किंवा मला ह्याचा अनुभूती पाहिजे म्हणा, ह्याला मला स्वतः तळमळ पाहिजे. अहो, जेव्हा साधक म्हणतो, साधनेशिवाय साधक कसा असेल तो. अहो, तुम्हाला साधनाच काही करायची नाही, मला ह्याच्यामध्ये काहीच मेहनत न करता, आपण साधना न करता साधक बनवलंच कसाल. तुम्हाला त्याच्यावर मेहनत करायची. आज तुम्ही सर्व्हिसला जाता, 8 तास तुम्ही काम करता. अहो, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच न काम करता मला फायदा पाहिजे, होईलच कसा तो. तर हा साधना केलेली असं. आता नको ते, हा नंतरचं सांगू. तुम्ही आधी पार व्हायला पाहिजे, म्हणायचं असा उद्देश आहे. आधी ते सोपं आहे, पार करणं सोपं आहे. साधनानंतर तुम्हाला लक्षपूर्वक बघायला पाहिजे आणि ती करावी लागते. तसं काही कठीण आहे, फक्त 5 मिनटं सकाळी आणि संध्याकाळी 10 मिनटं आहे, काही विशेष नाही. पण आता ह्यांचं असं सांगायचं म्हणजे आता की हे जेव्हा माझ्याजवळ पहिल्यांदा आले, त्यांना पाहिल्यावर मग असं झालं की ह्यांचं काय होणार. अगदी भयंकर स्थिती, चेहरा नुसता तांबडा लाल, आणखी सबंध शरीर म्हणजे असं दिसत होतं की आता कोलॅप्सच होणार आहे ते. यांना पहिल्यांदा मी जेव्हा पाहिलं तर मला वाटलं हे कसं काय होणार, पण आतून श्रद्धा आहे हे जरूर होते. कारण जर घमेंटखोर होते असं म्हणतात किंवा काय म्हटलं असं, घमेंटखोर आजकाल पुष्कळ लोकच, सगळ्यांनाच घमेंट असतं. कारण इग्नरन्समुळे मनुष्याला घमेंट येते ना, अज्ञानामुळे मनुष्याला घमेंट येते. पण घमेंटखोराचा एवढा प्रॉब्लेम नाही आहे, पण आतून श्रद्धावान मनुष्य आहे तेव्हा